नमस्कार. पुणे जिल्हा परिषद पुणे सादर करीत आहे ऑनलाईन शिक्षण वर्ग ध्यास आमुचा गुणवत्ता. इयत्ता 8वी, विषय सामान्य विज्ञान, प्रकरण क्रमांक 10, पेशी व पेशी अंगके, भाग 2. या भागामध्ये आपण पुढील उपघटकांचा अभ्यास करणार आहोत. गॉल्गी काय, लैकारिका, तंतुकणिका, लवके व रिक्तिका. निर्मिती श्रीमती डोईफोडे सुरेखा श्रीपती, समाजभूषण संभाजीराव भुजबळ, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, तळेगाव ढमढेरे. या पाठाची अध्ययन निष्पत्ती. या पाठामध्ये आपण खालील अध्ययन निष्पत्ती विद्यार्थी अभ्यासतात. पेशीची संकल्पना स्पष्ट करतात, पेशीची आकृती पाहतात, आकृती काढतात, विविध पेशी अंगकांची आकृती व रचना अभ्यासतात, प्रयोगशाळेत सूक्ष्मदर्शकाचा उपयोग करून पेशी निरीक्षण करतात. तर विद्यार्थी मित्रांनो, या आधीच्या भागामध्ये आपण पेशी अंगकांपैकी केंद्रक व आंतरद्रव्य जालिकांचा अभ्यास केलेला आहे. या भागामध्ये आपण राहिलेल्या काही अंगकांचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. त्यामध्ये आहे गॉल्गी काय. त्यालाच आपण गॉल्गी संकुल असंही म्हणतो. एकमेकांना समांतर रचलेल्या 5 ते 8 चपट्या पोकळ कोशांपासून गॉल्गी संकुल बनते. या कोशांना कुंडे म्हणतात. कुंडांमध्ये विविध प्रकारची विकरे असतात. कुंडांच्या घड्यातून पुढे सरकताना विकरांमुळे त्या द्रव्यांमध्ये बदल होत जातात. बदल झालेली प्रथिने पुन्हा गोलीय पिटिकांमध्ये बंद होऊन गॉल्गी संकुलाच्या परिपक्व बाजूने बाहेर पडतात. कारखान्यातील वस्तू बांधून पुढे पाठवणाऱ्या पॅकिंग विभागासारखे या गॉल्गी कायचे कार्य असते. पहा, आकृतीमध्ये आपल्याला अशा प्रकारच्या पिशव्यांचा आकार त्या ठिकाणी दिसतोय. गॉल्गी संकुलाची कार्ये आपण त्या ठिकाणी पाहू शकतो. गॉल्गी संकुल हे पेशीतील स्त्रावी अंगक आहे. पेशीत संश्लेषित झालेली विकरे, प्रथिने, वर्णके इत्यादी पदार्थांमध्ये बदल घडवून त्यांची विभागणी करणे, त्यांना पेशीमध्ये किंवा पेशीबाहेर अपेक्षित ठिकाणी पोहोचविणे, रिक्तिका व स्त्रावी पिटिका यांची निर्मिती करणे व त्याचप्रमाणे पेशीभित्तिका, प्रद्रव्यपटल, लैकारिका यांच्या निर्मितीस मदत करणे. त्यानंतर पुढील अंगक आहे लैकारिका. आकृतीमध्ये पहा विद्यार्थ्यांनो, लैकारिका ह्या साधारणपणे पेशीत घडणाऱ्या चयापचय क्रियांमध्ये जे काही टाकाऊ पदार्थ तयार होतात त्यांची विल्हेवाट लावणारी एक प्रकारची संस्था असते. लैकारिका हे साधं एकपटलाने त्या ठिकाणी वेष्टित असून त्यामध्ये पाचक विकरे असतात. लैकारिकांची कार्ये पाहूया. प्रतिकार, रोगप्रतिकार यंत्रणा, पेशीवर हल्ला करणाऱ्या जीवाणू व विषाणूंना नष्ट करते. त्याचप्रमाणे यांना आपण उद्ध्वस्त करणारे पथक म्हणतो, कारण जीर्ण व कमजोर पेशी अंगके, कार्बनी कचरा हे टाकाऊ पदार्थ लैकारिकेमार्फत बाहेर टाकले जातात. आत्मघाती पिशव्या असं म्हणूनही त्यांना ओळखलं जातं, कारण पेशी जुनी किंवा खराब झाली की लैकारिका फुटतात व त्यातील विकरे स्वतःच्याच पेशीचे पचन करतात आणि उपासमारीच्या काळात लैकारिका पेशीत साठविलेल्या प्रथिने व मेद यांचे पचन करतात. विद्यार्थी मित्रांनो, पुढील पेशी अंगक आहे तंतुकणिका. तंतुकणिका आकृतीमध्ये जर आपण पाहिलं तर त्याला दुहेरी आवरण त्या ठिकाणी आपल्याला दिसतंय. त्याचप्रमाणे तंतुकणिकेचं जे काही बाह्य आवरण असतं ते साधारणपणे सच्छिद्र असतं. तसंच तंतुकणिकेच्या आतील जे काही पोकळ्या आहेत त्या साधारणपणे जेलीसदृश द्रव्य त्यामध्ये असतं. रायबोझोम्स असतात त्यामध्ये. फॉस्फेट कण आणि डीऑक्झिरायबोन्यूक्लिक आम्ल रेणू असल्याने ते प्रथिने संश्लेषित करू शकतात. पेशीतील कर्बोदके व मेदाचे विकरांच्या साहाय्याने ऑक्सिडीकरण केलं जातं त्यामध्ये आणि ऊर्जा मुक्त केली जाते. ही ऊर्जा ATP म्हणजेच ॲडिनोसायनिन ट्रायफॉस्फेटच्या स्वरूपामध्ये साठवली जाते.
तंतुकणिकेची कार्य महत्त्वाची आहेत. ATP हे ऊर्जा समृद्ध संयुग तयार करण्याचं अगदी महत्त्वाचं कार्य तंतुकणिकेचं असतं. त्याचप्रमाणे ATPमधील ऊर्जा वापरून स्वतःसाठी प्रथिने, कर्बोदके, मेद यांचे संश्लेषण करणे. विद्यार्थी मित्रांनो, पुढील पेशी अंगक आहे लवके. पहा, आपण पाहिलं आहे की वनस्पतींच्या पानांना हिरवा रंग प्राप्त होतो, तर फुलांना लाल रंग, पिवळा रंग, केशरी किंवा निळा रंग असे अनेक रंग देणारे एक पेशी अंगक फक्त वनस्पतींमध्येच आपल्याला आढळते, ते म्हणजे लवक असते. लवक हे साधारणपणे द्विपटलयुक्त असून 2 प्रकारची आपण त्या ठिकाणी पाहू शकतो. त्यामध्ये एक असतं अवर्ण लवके, ती साधारणपणे पांढरी असतात किंवा त्यालाच आपण रंगहीन लवके असं म्हणतो. तर दुसरी असतात ती वर्णलवके, जी रंगीत लवके असतात. वनस्पतीच्या पानात चालणाऱ्या प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेसाठी हरित लवक हे फार महत्त्वाचं त्या ठिकाणी असतं. हरित लवके सौर ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर करतात. हरित लवकाच्या पीठिकेमध्ये प्रकाश संश्लेषणासाठी आवश्यक विकरे, DNA, रायबोझोम्स व पिष्टमय पदार्थ असतात. लवकांची कार्ये पाहूया विद्यार्थी मित्रांनो. हरित लवके सौर ऊर्जा शोषून तिचे रासायनिक ऊर्जेत म्हणजेच अन्नात रूपांतर करतात. वर्णलवकांमुळे फुले व फळे यांना रंग प्राप्त होतो, तर अवर्णलवके ही पिष्टमय पदार्थ, मेद व प्रथिनांचे साठवण व संश्लेषण करतात. त्यानंतर पुढचं पेशी अंगक आहे रिक्तिका. पहा, पेशीमध्ये जे काही घटक द्रव्य असतं त्याची साठवण करणारं हे पेशीचं एक अंगक असतं, त्यालाच आपण रिक्तिका असं म्हणतो. रिक्तिका ही ठराविक आकाराची नसते. पेशीच्या गरजेनुसार रिक्तिकेची रचना त्या ठिकाणी बदलत असते. रिक्तिकेचे पटल एकपदरी असते, जे आपण आकृतीमध्ये पाहतोय. रिक्तिकेची कार्ये पाहूया. पेशीचा परासरणीय दाब नियंत्रित ठेवण्याचं कार्य रिक्तिकेचं असतं. चयापचय क्रियेत बनलेली उत्पादिते जसे की ग्लायकोजन, प्रथिने, पाणी हे साठवण्याचं काम रिक्तिका करते. प्राणीपेशीतील रिक्तिका टाकाऊ पदार्थ साठवतात, तर अमिबाच्या रिक्तिकेमध्ये अन्नपचनपूर्व साठवले जाते. वनस्पती पेशीतील रिक्तिका पेशीद्रवाने भरलेल्या असून त्या पेशीला ताठरता व दृढता देतात. विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत आपण पेशीची विविध अंगकांचा अभ्यास केला आणि आपण सुरुवातीलाच पाहिलं होतं की पेशीमध्ये साधारणपणे सजीवांमध्ये 2 प्रकारच्या पेशी आढळतात. एक म्हणजे दृश्यकेंद्रकी पेशी आणि आदिकेंद्रकी पेशी. तर बहुपेशीय सजीवांमध्ये आपल्याला दृश्यकेंद्रकी पेशी साधारणपणे आढळून येते, तर एकपेशीय सजीवांमध्ये काही जीवाणूंमध्ये आपल्याला आदिकेंद्रकी पेशींचं त्या ठिकाणी दिसून येतात. तर पाहूया आपण फरक. पहा, दृश्यकेंद्रकी पेशींचा आकार साधारणपणे 5 ते 100 मायक्रोमीटर एवढा असतो, तर आदिकेंद्रकी पेशी ह्या 1 ते 10 मायक्रोमीटर एवढा त्यांचा त्या ठिकाणी आकार असतो. दृश्यकेंद्रकी पेशींमध्ये गुणसूत्रांची संख्या एकापेक्षा जास्त असते, तर आदिकेंद्रकी पेशीमध्ये एकच गुणसूत्र असते. केंद्रकाच्या संदर्भात पाहिलं तर केंद्रक पटल, केंद्रकी व केंद्रक द्रव्य असलेले सुस्पष्ट असं केंद्रक दृश्यकेंद्रकी पेशीमध्ये असते, तर केंद्रक सदृश्य केंद्रकाभ अशा पद्धतीचा आदिकेंद्रकी पेशीमध्ये असतो. तंतुकणिका लवके दृश्यकेंद्रकी पेशीमध्ये आपल्याला आढळतात, तर आदिकेंद्रकी पेशीमध्ये अशा प्रकारची अंगके नसतात. दृश्यकेंद्रकी पेशींमध्ये उच्च विकसित एकपेशीय व बहुपेशीय वनस्पती व प्राणी यांच्यामध्ये आपल्याला आढळतात, तर आदिकेंद्रकी पेशी आपल्याला फक्त जीवाणूंमध्ये त्या ठिकाणी आढळतात. विद्यार्थी मित्रांनो, या पाठाचा स्वाध्याय आपण पाहूया. या पाठामध्ये आपण जो काही भाग शिकलेलो आहोत त्या भागावर मी काही या ठिकाणी स्वाध्याय या ठिकाणी देते, तो तुम्ही पूर्ण करायचा आहे. प्रश्न पहिला आहे, तर काय झाले? लोहित रक्तकणिकेत तंतुकणिका असत्या तर काय झाले असते? आणि दुसरा त्यामधले आहे, तंतुकणिका व लवके यामध्ये फरक नसता तर काय झाले असते?
त्यानंतरचा प्रश्न आहे दुसरा, कार्य लिहा. लयकारिका व रिक्तिका यांची कार्ये लिहा. प्रश्न तिसरा आहे, माझा रंग कोणामुळे? अचूक पर्याय निवडा. पहा, लाल टोमॅटो, हिरवे पान, गाजर, जांभूळ आणि दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी रंग कोणामुळे आहे ते त्या ठिकाणी दिलेलं आहे. तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचं आहे, योग्य अशा पद्धतीने साधारणपणे जोड्या लावासारखाच हा प्रश्न आहे. तर लाल टोमॅटोला कोणता रंग आहे, कोणामुळे, ते तुम्हाला पुढच्या कॉलममध्ये शोधून काढायचं आहे. तर चौथा प्रश्न आहे, मला ओळखा. ATP तयार करण्याचा कारखाना आहे, मी कोण? आणि त्याचप्रमाणे माझ्यामुळे तर आहे पाने हिरवी, मी कोण? अशा पद्धतीने स्वाध्याय पूर्ण करा. थँक्यू.